अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. अक्षय तृतीया 10 मे 2024 वार शुक्रवार या दिवशी आहे. अक्षय तृतीया या शब्दातच त्याचा अर्थ आहे की जे कधीही संपत नाही, त्याचा क्षय कधी होत नाही, असा हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. मुहूर्त आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया हा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याला कुठलंही पंचांग बघण्याची गरज पडत नाही, असा हा दिवस आहे. या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या किंवा उपाय कुठले करत असतो तर बघा, त्याचबरोबर हा दिवस पितरांना असा समर्पित असतो. पितरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी म्हणून या दिवशी काहींनी याआधीही या सेवा केल्या असतील किंवा नसतीलही केल्या तर बघा, लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, ती तुम्हाला या दिवशी करायची आहे. अत्यंत प्रभावी व उच्च कोटीची अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे. कवड्या तर बघा, कवड्या ह्या सगळ्यांनाच माहीत आहे, त्याची ही सेवा आहे. याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीया हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहण्यासाठी या दिवशी तुम्हाला कवड्यांची सेवा करायची आहे. कवड्यांची काही उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे? माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आपल्या कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कवड्या मानल्या जातात. त्याचबरोबर कवड्यांची बघा, बऱ्याच घरात आपण पाहतो कवड्यांची घरात परडी देखील असते. सगळ्यांच्याच घरात नसते, पण बहुतेक लोकांच्या घरात कवड्यांची परडी असते किंवा देवघरात कवड्या ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, तर कवड्यांना खूप मान असतो. कवड्यांवर सेवा करून आपली आर्थिक स्थिती आपल्याला चांगली मजबूत करायची आहे. कुठली सेवा किंवा उपाय करताना सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असणं खूप गरजेचं आहे. तरच त्याचं फळ मिळतं. नसेल तर काही नाही केलं तरी काहीच हरकत नाही. बघा, त्यानंतर तुम्ही फक्त कवड्या आणल्या आणि त्या देवघरात तशाच ठेवून द्यायच्या नाही. आणल्या आणि ठेवून दिल्या असं काहीच होत नाही. त्यावर सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कवड्या आणल्या आणि त्यावर सेवा केल्या तर माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होणार आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला 7 कवड्या आणायच्या आहेत. तुम्ही त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आणल्या किंवा आधी घेऊन आलात तरी देखील काहीच हरकत नाही. तुम्ही त्या कधीही आणू शकता. त्या 7 कवड्या पांढऱ्या आणायच्या आहेत. त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत. त्यानंतर पाण्यात थोडं केशर टाकायला असेल तर टाका, नसेल तरी काहीच हरकत नाही. मग थोडी चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि हळद टाकून त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत व नंतर त्या पिवळ्या केलेल्या कवड्यांवर सेवा करायच्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला त्या कवड्यांना हळद, कुंकू, धूप, दीप दाखवायचा आहे, अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या 7 कवड्या तुमच्या उजव्या हातात घेऊन सेवा करायची आहे. आता ही सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहेत. कवड्या जरी तुम्ही आधी आणल्या तरी सेवा ह्या मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशीच करायच्या आहेत. तर काय करायचं आहे? उजव्या हातात तुम्ही 7 कवड्या घ्यायच्या आहेत. डायरेक्ट कवड्या हातात घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये घेऊन देखील सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर त्या उजव्या हातात कवड्या घेऊन तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. बघा, एक वेळा म्हटलं तरी काहीच हरकत नाही. 5 वेळा म्हणा, 7 वेळा, जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे.
पण किमान एकदा तरी म्हणायलाच हवं. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्राची म्हणायची आहे. ते शक्य नसेल तर 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र नक्की म्हणायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 24 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. 24 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. हे सर्व मंत्र जे आहेत ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल. पुन्हा एकदा सांगते बघा, तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. 1 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा, जेवढ्या वेळा, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. जेवढ्या जास्तीत जास्त वेळा असे म्हणता येईल ना, तेवढं त्या पॉवरफुल होणार आहे, त्याच्यात तेवढी ताकद येणार आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे. 1 माळ विष्णू गायत्री मंत्र तो देखील म्हणायचा आहे. त्यानंतर 24 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 24 वेळा नवार्णव मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, हे सर्व मंत्र म्हणायचं आहे. आणि या सर्व सेवा करत असताना आपल्या गुरूंना विसरून कसं चालेल, त्यासाठी 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची देखील म्हणायची आहे. या सर्व सेवा झाल्यावर त्या कवड्या काय करायच्या आहेत, एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि नंतर त्या 7 कवड्या तुम्हाला त्याची एक पोटली तयार करून ती तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. किंवा एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यावर त्या कवड्या ठेवल्या तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. खरं तर ही 40 दिवसांची सेवा आहे. म्हणजेच काय तर अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सलग 40 दिवस रोज करायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज 40 दिवस करा, पण ज्यांना नाही शक्य त्यांनी 1 दिवस अक्षय तृतीयेला करा आणि नंतर देवघरात या कवड्या ठेवून द्या. एकदा केल्या आणि वर्षभर ठेवल्या असं नाही. त्यानंतर ही सेवा तुम्ही दर महिन्यातील कुठल्याही मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला करू शकता. पण याचं नक्की या सेवा करा. खूप प्रभावी असा या कवड्या आहेत. सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. खरं सांगते, लक्ष्मी आकर्षित होते. महिन्यातून एकदा ही सेवा नक्की करा. बघा, झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.